जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मोठी कारवाई केली आहे. कुंडल आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या 2 वेगवेगळ्या गुन्हेगार टोळ्यांना सांगली जिल्ह्यातून हद्दपार, तडीपार करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. प्रदीप जाधव टोळी कुंडल 2 वर्षांसाठी तडीपार. कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप वीरसिंग जाधव वय वर्ष 23, ओंकार हनुमंत बोडरे वय वर्ष 21 आणि संदीप वीरसिंग जाधव वय वर्ष 24 सर्व राहणार तुपारी वसाहत पलूस या तिघांना 2 वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. या टोळीवर 2022 ते 2025 दरम्यान बलात्कार, गंभीर दुखापत करणं आणि वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आकाश पाटील टोळी ईश्वरपूर 3 महिन्यांसाठी तडीपार. ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख आकाश हनुमंत पाटील वय वर्ष 24, स्वागत लक्ष्मण शिंदे वय वर्ष 22, अक्षय विकास मोरे वय वर्ष 31, आशिष हनुमंत पाटील वय वर्ष 24 आणि समीर अमीर खानजादे वय वर्ष 25 सर्व राहणार अशोकनगर, साखराळे तालुका वाळवा या 5 जणांना 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला. या टोळीवर 2020 ते 25 दरम्यान अल्पवयीन मुलीचं अपहरण, जीवे मारण्याची धमकी, बेकायदेशीर दारू बाळगणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांची बारकाईने नजर असून त्यांच्यावर असेच कडक कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.